आपण पाहत आहोत सुधामूर्ती हरवलेल्या गोष्टींचे रहस्य त्यातील यशोदा ही कथा भाग 1. मलेनाडूचा राजा बसप्पा पाळेगार याला 2 मित्र होते. एक वीर नायक तर दुसरा बरम नायक. त्यांची अगदी घट्ट मैत्री होती आणि त्यांना एकमेकांच्या सहवासामध्ये खूप मजा येत असे. वीर नायक हा संतापी स्वभावाचा होता. बरम नायक हा त्या मनाने शांत होता. त्या दोघांनाही एक एक बहीण होती. दोघांच्याही बहिणींच्या लग्नाचे वय झाले होते. आपल्या बहिणींचं लग्न राजा बसप्पा याच्याशी व्हावं असं दोघांनाही वाटत असे. पण ते दोघंही राजाचे मित्र असल्यामुळे राजापुढे हा विषय कसा काढावा हे दोघांनाही कळलं नव्हतं. एक दिवस राजा बसप्पा पाळेगार यानं आपण लवकरच वसंतोत्सव आयोजित करणार असल्याची घोषणा केली. हा खूप मोठा आनंदाचा सोहळा असणार होता. त्यात भली मोठी मेजवानी असणार होती. नृत्य, वादन, गायन इत्यादी कार्यक्रम असणार होते. त्याने त्याच्या सर्व मित्रमंडळींना आणि कुटुंबियांना निमंत्रण दिलं होतं. त्या उत्सवामध्ये एक तरुण मुलगी अतिशय सुंदर गात होती. राजाचं लक्ष तिच्याकडे वेधलं. तिचा गळा इतका गोड होता की जणू काही त्याने मधच पाझरत असावं असं वाटत होतं. आपला मित्र बरम नायक याची ती बहीण असल्यानं राजाला ते समजलं. तिचं नाव सुनंदा होतं. दुसऱ्या दिवशी राजानं बरम नायक यांच्या घरी आपला दूत पाठवून तिला लग्नाची मागणी घातली. बरमच्या कुटुंबियांनी हा प्रस्ताव अत्यंत आनंदाने मान्य केला. योगायोगाने त्याच दिवशी वीर नायक यांनी सुद्धा अखेर मनाचा हिया करून आपल्या बहिणीच्या लग्नाविषयी बोलले. परंतु एव्हाना राजा बसप्पा सुनंदाच्या प्रेमात पडला होता. ही वीर नायकाला गोष्ट सहन झाली नाही. तो संतप्त झाला आणि थोड्याच दिवसात ते मित्र एकमेकांचे कट्टर शत्रू बनले. तिकडे सुनंदा आणि बसप्पा यांचा विवाह संपन्न झाला. दोघांचा सुखाचा संसार सुरू झाला. एक दिवस एक तरुण मुलगा राजा बसप्पाच्या दरबारात येऊन म्हणाला, महाराज, माझं नाव परशुराम. मी एक अनाथ मुलगा आहे. माझ्या आईवडिलांना सुद्धा युद्धाच्या दरम्यान मृत्यू आला. माझे आईवडील सैनिक होते, त्यामुळे त्यांनी मला युद्धशास्त्राचं संपूर्ण शिक्षण दिलं आहे. मला नोकरी मिळेपर्यंत मी तुमच्या आश्रयात राहू शकतो का? राजा बसप्पा अत्यंत कणवळ होता. संकटात सापडलेल्या या मुलाला मदत करण्याची त्याला काही गैर वाटली नाही. त्यानं ताबडतोब आपल्या राजवाड्यात त्या मुलाच्या निवासाची व्यवस्था केली. राजाच्या प्रधानाला मात्र या सगळ्या प्रकरणात काहीतरी काळबीर असल्यासारखं वाटत होतं. तो म्हणाला, महाराज, या मुलाला राजवाड्यात आश्रय देण्यापूर्वी आपण त्याच्याविषयी आणखीन थोडी माहिती काढून घेतली बरी असं मला वाटतं. हा मुलगा आपल्या राज्यात कशासाठी आला असेल बरं? तो एक तरुण मुलगा आहे. तो माझं कायच वाकड करणार आहे. तसा हेतू इथे थोडे दिवस राहणार आहे आणि समजा त्याचा हेतू वाईट असलाच तर आपल्याला ते लक्षात आलं आणि आपण त्याला ते इथून घालवून देऊ. अशा तऱ्हेने परशुराम राजवाड्याच्या पुढचे कित्येक वर्ष मुक्काम ठोकून राहिला. त्याचं वागणं बोलणं अतिशय उत्तम होतं. तसा तो अगदी शांत आणि बोल होता. कोणाच्या आधात नसायचा. पण एक दिवस मात्र तो अचानक राजवाड्यातून गायब झाला. पुढचे कित्येक दिवस सर्वांनी त्याला सगळीकडे शोधलं, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. अखेर काही दिवसानंतर ते शोधकार्य थांबवण्यात आलं. मलेनाडूमध्ये घनदाट अरण्य होतं. अनेक नद्या सुद्धा होत्या. त्यामुळे तो कदाचित एखाद्या नदीत बुडून मरण पावला असावा किंवा त्याला एखाद्या रानटी श्वापदानं खाल्लं असावं असं सर्वांना वाटलं. काही काळानंतर सुनंदाला दिवस गेले. त्यानंतर सर्वांनाच परशुरामाचा विसर पडला. सर्वजण सुनंदाची काळजी घेण्यात, त्याचप्रमाणे राजाच्या आणि राणीच्या पहिल्या वहिल्या अपत्याच्या आगमनाच्या तयारीत मशगूल झाले. पण सत्य तर काही वेगळंच होतं. परशुराम हा काही नुसता अनाथ मुलगा नव्हता. तो एक गुप्तहेर होता. राजाच्या राजवाड्यात इतकी वर्ष राहून त्याने राजाच्या आणि सैन्याच्या सर्व हालचाली बारकाईने नजर ठेवली होती. राजधानीमध्ये कुठे कुठे गुप्त दरवाजे आहेत आणि कुठे गुप्त भुयार आहेत ही त्याने पाळून ठेवलं होतं. असंच एका रात्रीच्या वेळी राजा वीर नायक यानं परशुरामाच्या मदतीने बसप्पा पाळेगार याच्या विरोधात युद्ध पुकारलं. आता मात्र बसप्पा मोठ्या संकटात पडला. त्याची राणी कोणत्याही क्षणी प्रसूत होणार होती, पण तिची व्यवस्था दुसरीकडे करण्यात इतका सुद्धा वेळ त्याच्याकडे नव्हता. पण सुनंदानं आपल्या पतीची समजूत काढली. तुम्ही काही काळजी करू नका. मी यशोदा घेऊन माझ्या भावाच्या घरी राहायला जाते आणि तुम्ही युद्धावरून परत येईपर्यंत मी तिथेच राहते. यशोदा ही माझी जरी नोकराणी असली तरी ती अत्यंत विश्वासू आहे. त्याचबरोबर ती धाडसी आणि खंबीर आहे. ती माझी नक्की काळजी घेईल. मी तिच्या मदतीने तुंगा नदी पार करून पलीकडे माझ्या भावाकडे जाईन. राजा या बाबतीत आता तडकाफडकीने निर्णय घ्यावा लागणार होता. मग त्यांनी एकदा यशोदाकडे पाहून निरखून पाहिलं. ती दिसायला अगदी साधीसुधी होती, पण राजाच्या मनात काय चाललं होतं हे तिच्या लक्षात आलं. ती म्हणाली, महाराज, तुम्ही काही काळजी करू नका. माझा पती तुमच्या सेनेमध्ये आहे. तो तुमचा अंगरक्षक आहे. तोही तुमच्याबरोबर या युद्धावर येणार आहे. आपल्या राणीचं तसंच तुम्हा दोघांच्या होणाऱ्या बाळाची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे. हे राज्य मला माझ्या प्राणांहूनही प्रिय आहे. मी तुम्हाला आत्ता एक वचन देते.
कोणीही राणीकडे वाकाडोळा करून पाहण्याआधी त्याची गाठ माझ्याशी आहे. मला तलवार चालवता येते. मी आपल्या राणीचं रक्षण नक्कीच करेन. जड अंतकरणानं राजा बसप्पाने त्या दोघांना निरोप दिला आणि तो राजवाड्यातून बाहेर पडला. यशोदाचा मुलगा कृष्णा हा 5 वर्षांचा होता. मग यशोदानं पुढची तयारी सुरू केली. सगळीकडे काळोखाचं साम्राज्य पसरत चाललं होतं. यशोदाने स्वतःचे काही दागिने आणि थोड्याशा वनौषधी घेऊन त्या एका पुरचुंडीत ठेवून बरोबर घेतल्या. त्यानंतर तिनं आपल्या मुलाला आपल्या पाठीला बांधलं. त्या अंधाऱ्या रात्री ते सर्वजण निघाले. तो प्रवास फारच खडतर होता. राणीला तर चालणं सुद्धा कठीण होतं. यशोदेच्या डोक्यावर त्यांचं सामान होतं. तिच्या एका हातात तलवार आणि तिच्या पाठीशी तिचं मूल बांधलेलं होतं. त्या दोघी झप 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 पावलं टाकत नदीच्या दिशेने निघाल्या. यशोदेच्या ओठांवर देवाचं नाव होतं. शत्रू कोणत्याही क्षणी त्यांच्यावर घाव घालता असता किंवा एखाद्या वन्य श्वापदाने त्यांच्यावर हल्ला केला असता. चालता चालता दोघी एका भला मोठ्या वृक्षाजवळ पोहोचल्या. इतक्यात राणीच्या पोटात दुखू लागलं. तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या. आता इथून पुढचा प्रवास करून कुठेही जाणं अशक्य होतं. त्यामुळे त्या गडदाट अंधारात रात्रीच्या वेळी चंद्रप्रकाशात पुरत नसताना सुद्धा आणि मुसळधार पाऊस कोसळत असताना राणीने एका मुलाला जन्म दिला. राणीला रडू कोसळलं. यशोदा आता काही आपल्या भावाच्या घरी पोहोचू शकणार नव्हती. आपल्यावर शत्रूंनी सर्व बाजूची नजर आहे. यशोदा राणीला धीर देत म्हणाली, राणीसाहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपल्याला एखादी गोष्ट जमणार नाही असा जर आपण विचार करत राहिलो तर ती गोष्ट आपल्याला जमत नाही. पण आपल्याला जे जमेल असं ते आपण करूयात. तुम्ही तुमच्या बाळाला तुमच्या छातीशी घट्ट बांधा आणि माझ्यासोबत चाला. जणू काही तुंगा नदी अश्रू ढाळत होती. नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी नेहमीपेक्षा बरीच वाढली होती. पण यशोदा मात्र किंचितही विचलित झालेली नव्हती. आपण आता कसंही करून लवकर नदीचं पात्र ओलांडावं आणि पलीकडे जावं. इथून उद्या सकाळपर्यंत थांबण्याचा काही अर्थ नाही असं तिचे मनोमन वाटलं. त्यात तिला नदीच्या काठापाशी एक होडी दिसली. तिने आधी राणीला आणि तिच्या नवजात बाळाला त्या होडीत बसवलं. त्यानंतर ती स्वतः होडीत उतरली. तिनं सर्व शक्तीनिशी ती होडी वल्हवण्यास सुरुवात केली. नदीच्या दुसऱ्या तीराला जाणं म्हणजे हे महाकठीण काम होतं. कुठल्याही क्षणी नदीच्या प्रवाहात त्याची होडी उलटी झाली असती. पण यशोदाने प्रयत्नांची शिकस्त करून कशीबशी ती होडी नदीच्या पलीकडच्या तीराला आणून ठेवली. मग आधी तिनं राणीला आणि तिच्या तान्ह्या बाळाला खाली उतरण्यास मदत केली. ती म्हणाली, राणीसाहेब, तुम्ही तुमच्या बाळाला घेऊन उतरा आणि सामान घेऊन नदीच्या काठावर उभ्या राहा. त्यानंतर मी माझ्या मुलाला घेऊन काठावर उडी मारते, म्हणजे होडी डगमगणार नाही. राणीने यशोदाच्या सूचनेचं पालन केलं. पण नदीच्या पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की यशोदा पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली. तिनं कृष्णाला म्हणजेच आपल्या मुलाला आपल्या पाठीशी घट्ट बांधलं होतं. त्यामुळे त्यांची आणि तिची ताटातूट मात्र झाली नाही. पाण्याच्या प्रवाहानं यशोदेला आणि कृष्णाला प्रचंड वेगाने आपल्याबरोबर खेचून दूरवर नेलं. राणी नदीच्या तीरावर कितीतरी वेळ यशोदाची आणि तिच्या मुलाची वाट बघत राहिली. त्याने यशोदाला अनेक हाका मारल्या, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. अखेर पहाट झाली. तुंगा नदीने यशोदाला आणि तिच्या मुलाला गिळंकृत केलं आहे अशी राणीची खात्री पडली. राणीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. राणीनं सुनंदाची नुकतीच प्रसूती झाली होती. ती अत्यंत थकली होती. थोड्याच वेळानं तिने 2 सैनिक तिच्या दिशेने चालताना येताना दिसले. त्यांनी आपल्या राणीला ताबडतोब ओळखलं आणि तिच्यासाठी एक पालखी मागून घेतली. जरा वेळ राणी राजवाड्यात परत पोहोचली तशी ती सुरक्षित होती. ती संकटातून वाचली होती, परंतु ती मनातून मात्र दुःखी कष्टी झाली होती. तिने कृष्णाचा आणि यशोदाचा बराच वेळ शोध घेतला, पण ते तिला कुठेही सापडले नाहीत. दुसऱ्या दिवशी बातमी आली. मुसळधार पावसामुळे तुंगा नदीला पूर आला होता आणि त्यात अनेक लोकांनी आपले प्राण गमावले होते. यशोदेचा जीव जर वाचला असता तर ती नक्की आपल्याकडे आली असती याची राणीला खात्री वाटत होती.